शुकदेव परीक्षितीला सांगतायत की हे परीक्षिती, या चंद्रवंशातील 41वा पुरुष म्हणजे प्रतीप. या प्रतीप राजाला 3 मुले होती. मोठा देवपी, दुसरा बैहिक आणि तिसरा शंतनू. यातील देवपी अत्यंत सत्वगुणी होता, त्यामुळे त्याला राज्य लालसा नव्हती. तो लौकिक वैभवाकडे पाठ फिरवून ईशचिंतनासाठी वनात निघून गेला. त्यामुळेच कनिष्ठ पुत्र शंतनू याने राज्याची धुरा स्वीकारली. शंतनू हा अतिशय पराक्रमी राजा होता. शंतनूचा अर्थ असा आहे की शततनू. याचे कारण असे आहे की याच्यापाशी एक निसर्गदत्त बल होते. ते म्हणजे तो ज्याला स्पर्श करी त्याला 100 वर्ष आयुष्य लाभे, आणि म्हणूनच त्याला शंतनू हे नाव प्राप्त झाले होते. याच शंतनूपासून गंगेला 7 पुत्र झाले. मात्र ते सर्व पुत्र तिने जलात समर्पित करून टाकले होते. मात्र 8व्या पुत्राच्या वेळी शंतनूने तिला अडवले आणि त्यामुळे तो राहिला. तोच देवव्रत म्हणजेच भीष्म. हेच गंगापुत्र म्हणूनही परिचित आहेत. शंतनूला सत्यवती हिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली, पण तिने एक अट घातली की राजा, तुझ्या पश्चात माझीच मुले राज्याचे अधिकारी होतील. आता शंतनूला पहिला मुलगा होता भीष्म, तो ज्येष्ठ होता, म्हणजे राज्याचा खरा वारस तो होता. पण या भीष्माने पितृप्रेमाखातर त्याच क्षणी आजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेतली आणि शंतनूचा सत्यवतीशी विवाह करण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सत्यवती दाशार्ह याची कन्या होती. हिलाच कौमार्यावस्थेत पराशर ऋषींपासून एक तेजस्वी पुत्र झाला होता, तेच महर्षी व्यास. शंतनू सत्यवती यांचा विवाह झाला. त्यांना विचित्र वीर्य नावाचा मुलगा झाला. भीष्मा इतका तो पराक्रमी नव्हता. भीष्म पराक्रमाने काशी राजाच्या 2 कन्यका अंबिका आणि अंबालिका यांना घेऊन आले आणि त्यांचा विवाह विचित्र वीर्याशी केला. पण हा गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे झालाच नाही. हा राजा अल्पावधीतच कालवश झाला. आता पुत्रविराहाचे दुःख तर सत्यवतीला झालेच, पण राज्याला वारसही नव्हता. म्हणून आपलाच ज्येष्ठ पुत्र व्यास यांना तिने बोलावले आणि आपले तेज या सुनांमध्ये प्रस्थापित करण्याची विनंती केली. मातृ आज्ञा शिरसावंद्य मानून व्यासाने त्याला होकार दिला. मात्र झाले काय की अंबिका या व्यासांचे तेज पाहूच शकली नाही. ती खूप घाबरली आणि तिने डोळेच मिटून घेतले. याचा परिणाम म्हणून तिचा पुत्र अंध झाला, तोच धृतराष्ट्र. अंबालिका व्यासांचे समोर गेली मात्र, पण ती खूप घाबरली होती, कारण त्यांचा उग्र चेहरा आणि ते तेज तिला सहन झाले नाही. त्याच्यामुळे तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तिला पंडू नावाचा अशक्त पुत्र झाला. आता शेवटी सत्यवतीने एका दासीला पाठवले. दासी मुळातच दास्य भावात जीवन व्यतीत करत होती. तिने व्यासांना मनपूर्वक वंदन केले. आपले तेज आपल्याच कृपेने प्रस्थापित करा अशी तिने विनंती केली. तिचा सात्विक आणि समर्पित भाव व निष्ठा या साऱ्यांचाच परिणाम म्हणून व्यासांचे सामर्थ्य तिने घेतले. तिला अत्यंत धार्मिक वृत्तीचा, नीतिमत्तेने युक्त, भक्तीत रंगणारा विदुर नावाचा पुत्र झाला. मात्र हा अनासक्त होता, ज्ञानी, मर्यादाशील होता. यांनी राज्याचा कधीच विचार केला नाही, म्हणजे स्वीकार केला नाही, पण राज्याची काळजी मात्र शेवटपर्यंत घेतली. आणि म्हणूनच राज्य धृतराष्ट्राकडे आले. अर्थात भीष्मांची त्यांना मदत होतीच. त्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी विवाह पार पडला. पतिव्रता असणाऱ्या गांधारीने अंधत्व स्वीकारले. यांना 100 पुत्र आणि 1 कन्या झाली. ते कौरव म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यातील ज्येष्ठ पुत्र दुर्योधन आणि त्याच्या पाठचा भाऊ दुःशासन हे जास्त प्रसिद्ध आहेत. यानंतर पंडूचा विवाह
कुंती आणि माद्री या दोघांशी झाला. आता ही कुंती, हिचे मूळ नाव पृथा, हिच्या बालवयातच हिने दुर्वास ऋषींची मनोभावे सेवा केली होती. हिच्या सेवेने ऋषी संतुष्ट झाले आणि त्यांनी तिला मंत्र दीक्षा दिली. या मंत्राच्या साह्याने हव्या त्या देवतांपासून पुत्र प्राप्ती होईल असा वर दिला. या पृथ्वीचा सांभाळ करणारा राजा होता कुंती भोज आणि म्हणून तिला कुंती हे नाव पडले. आता दुर्वासांनी दिलेल्या त्या मंत्रांचा खरंच उपयोग होतो की नाही हे पाहण्यासाठी कौमार्यावस्थेतच कुंतीने सूर्यदेवाला पाचारण केले आणि त्यांना एक पुत्र झाला. तो जन्मतःच अतिशय सुंदर असा होता आणि त्याला कवच कुंडले पण होती. मात्र कौमार्यावस्थेत झाल्यामुळे तिने त्याचा जन्मतःच त्याग केला. एका पेटीत घालून हे बालक त्याने पाण्यात सोडले. ती पेटी एका सारथ्याला म्हणजे सुताला मिळाली. त्याला हा पुत्र पाहताच आनंद झाला. भगवत प्रसाद समजून त्याच्या बायकोने आणि त्याने त्याला अतिशय उत्तम प्रकारे सांभाळले. हाच कुंतीचा ज्येष्ठ पुत्र कर्ण होता. आपला पती पंडू याला तिने मंत्र सामर्थ्याची कल्पना दिली. त्याचे कारण असे झाले होते की ह्या पंडूला एक शाप मिळाला होता की स्त्री गमनाच्या समयी तुझा मृत्यू होईल. त्याचमुळे पंडूपासून ह्या दोघींनाही पुत्र होऊ शकत नव्हता. अशा वेळी पुत्रप्राप्ती होण्यासाठीच कुंतीने ह्या वरांची कल्पना त्याला दिली आणि त्याच्या संमतीने धर्माच्या अंशाने युधिष्ठिर, वायूच्या अंशाने भीम आणि इंद्रप्रसादाने अर्जुन असे 3 पुत्र तिला झाले. अश्विनी कुमारांकडून नकुल सहदेव झाले. ते तिने माद्रीच्या ओटीत घातले. ते दोघे माद्री पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. आता हेच ते 5 पांडव होते. आता हे पांडव जे होते ते खरे तर पंडूचे पुत्र होते आणि राज्यावर पंडूचा अधिकारही होता. मात्र दुर्योधनाने तो संपूर्णपणे नाकारला आणि त्यांच्यात वितुष्ट आले. कारण पंडू कालवश झाल्यानंतर कुंती आपल्या या पुत्रांना घेऊन हस्तिनापुरात आली आणि आपल्या राज्यात वाटेकरी आला म्हणून दुर्योधनाने ह्या पांडवांचा द्वेष करायला सुरुवात केली आणि पहिल्यापासूनच ह्या द्वेषाचे मूळ अगदी खूप खोलपर्यंत गेले आणि ते शेवटपर्यंत अगदी वंशाचा नाश करण्यापर्यंत कायम राहिले होते. आता ह्या 5ही पांडवांना ह्या दुर्योधनाने खरोखर देशोधडी लावले होते. एकदा वनात हिंडत असताना ही 5ही भावंडे भिक्षेसाठी गेले होते. त्याच्यासाठी घटना आधी अशी घडली होती की यांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न या दुर्योधनाने केला होता आणि तिथून त्यांनी अतिशय युक्तीने आपली सुटका करून घेतली होती. मात्र ते पुन्हा आपल्या राजधानीत जाऊ शकत नव्हते म्हणून ते वनातच राहत होते आणि असेच इकडे तिकडे भटकत होते आणि असेच भिक्षेसाठी गेले असताना अर्जुनाने द्रुपद राजाच्या तिथे गेले होते. द्रुपद राजाच्याकडे गेले आणि तिथे अर्जुनाने द्रुपद राजाने लावलेला पण म्हणजे मत्स्यभेद करून तो जिंकला आणि द्रौपदीला विवाह करून घरी आणले. मात्र या कुंतीने नकळत आणलेली भिक्षा 5ही जणांनी वाटून घ्या असे सांगितल्याने मातृ आज्ञेच्या पालनाने द्रौपदी 5ही पांडवांची पत्नी झाली. युधिष्ठिराचा प्रतिविंध्य, भीमाचा श्रुतसेन, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतकर्ता असे 5 पुत्र द्रौपदीला झाले. अर्जुन भीम यांचे अजूनही विवाह झाले. त्यांच्यापासूनही संतती झाली. कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा होता. कौरव पांडवांच्या युद्धात अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्रांची निर्घृणपणे हत्या केली. तसेच उत्तरेच्या गर्भनाशासाठी त्याने ब्रह्मास्त्रही सोडले. मात्र भगवंताने त्या गर्भाचे रक्षण केले आणि ह्याचे प्राण वाचले. तोच हा परीक्षित राजा. याचा विवाह इरावतीशी झाला. त्याला जन्मेजय, श्रुतसेन, भीमसेन, उग्रसेन असे 4 पुत्र झाले.
शुकदेव परीक्षिताला सांगतायत की हे परीक्षिता, तुला सर्पदंश झाल्याचे समजतात जन्मेजय राज्यावर येईल आणि तो सर्प यज्ञ करेल आणि सर्पांचा नाश करेल. कलियुगात पांडव वंश येथवर चालेल. ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याच्याच वंशाला यादव असे म्हणतात. कार्तवीर्य अर्जुन म्हणजे सहस्रार्जुन याच्या पिढीतील मधु हाच माधव वंशाचे मूळ आहे. मधूचा ज्येष्ठ पुत्र वृष्णी आणि त्याचे वंशज वार्ष्णेय या नावाने ओळखले जातात. यदूच्या 12व्या पिढीत ज्या मधाचा जन्म झाला त्याचा पुत्र विदर्भ याच्या 7व्या पिढीत अंधक नावाचा राजा झाला. त्याला उग्रसेन आणि देवक नावाचे 2 पुत्र होते. उग्रसेनाला 9 मुले आणि 5 मुली होत्या. त्यातीलच कंस हा पराक्रमी होता. देवकाला 7 मुली आणि 4 मुले होती. देवकाने 7ही मुली वसुदेवाला दिल्या होत्या. धृतदेवा, शांतीदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी अशी त्यांची नावे होती. आता यानंतरचा सर्व इतिहास आपण पुढील भागात पाहूया.